स्टार्टिंगला मला वाटलं, कारण की माझी विंटरमध्ये स्किन खूप सुपर ड्राय होते, बट दिस वॉज अमेझिंग. सो खूप छान आहे हे प्रोडक्ट. खूप छान वर्क पण करतं. ॲसेड प्रायमर मॉइश्चरायझर दोन्ही आहे. आणि इट्स ट्रू टू देअर वर्ड्स की छान आहे, अमेझिंग आहे प्रोडक्ट वाईज, टेक्स्चर वाईज. आणि जे रिझल्ट भेटतं तुम्ही मॉइश्चरायझर हे लावल्यावर, तुम्ही फाउंडेशन लावा, कुठली क्रीम लावा, इट जस्ट ब्लेंड स्मूथली इन युअर स्किन. सो दिस इज द अमेझिंग प्रोडक्ट. आणि जर मी हे यूज करते तर मोस्ट ऑफ टाईम मी हे मग लावत नाही. स्विस ब्युटीचं रिअल मेकअप बेस प्रायमर आहे, हे पण खूप छान आहे आणि थोडा शायनी इफेक्ट देतं. आय जस्ट शो यू. हे चांगलं ब्लेंड करून रिअली गिव्स यू अ शायनी इफेक्ट. यू कॅन सी इट. छान शाईन येतं. हे लावल्यावर फाउंडेशन लावलं तरी अमेझिंग. हे पण प्रोडक्ट खूप खूप छान आहे स्विस ब्युटीचं. यू कॅन सी की किती छान आहे रिझल्ट. म्हणजे लगेच एक ग्लो येतं स्किनला. डिफरन्स यू कॅन सी दिस अँड दिस. एक वेगळं शाईन येतं स्किन हे लावलं. सो पार्टी किंवा लग्नाला जायचं असेल तर हे अमेझिंग आहे प्रोडक्ट. खूप छान आहे प्रायमर. स्विस ब्युटीचं आहे आणि हायड्रेट पण करतो. तुमची स्किन ड्राय नाही पडत हे लावलं. सो दिस इज द अमेझिंग प्रोडक्ट. आणि मी हे बाय केलं होतं रिसेंटली स्विस ब्युटीचं हाय बघून की हे लावल्यावर खूप असं शाईन येतं स्किनला. पण असं मला तर काही फरक वाटलं नाही आहे. सो मला हे वाला प्रोडक्ट एवढं आवडलं नाही ॲज कम्पेअर्ड टू हे आणि फ्लिकाचं मॉइश्चरायझर. हे बोथ दी प्रोडक्ट्स आर अमेझिंग. बट स्विस ब्युटीचं हे स्प्रे मला नाही आवडला. आहे ग्लो स्प्रे. आय डोंट थिंक सो की जसं सांगितलं तसं वर्क करतं. खूप जास्त ग्लो इफेक्ट येत नाही तुमच्या स्किनवर. अँड आय एम नॉट अ प्रो लेवल ऑफ मेकअप आर्टिस्ट और आय डोंट नो मेकअप मच. सो मला हे पण माहीत नव्हतं स्टार्टिंगला की मेकअपला फर्स्ट प्रायमर लावतात, मॉइश्चरायझर लावतात, सनस्क्रीन लावतात. आय डोंट नो. सो माझं गो टू मेकअप हेच आहे, मॉइश्चरायझर हे वाला. किंवा जर बाहेर कुठं जायचं असेल लग्नात वगैरे तर हे दोन्ही यूज करते. हे आणि हे दोन्ही यूज करते. किंवा डेली यूजसाठी जर कुठं जायचं असेल हे आणि जस्ट ब्लश अँड लिपस्टिक अँड युअर रेडी टू गो. सो 2025चे दिस बोथ द प्रोडक्ट्स आर अमेझिंग. रिव्ह्यू वाईज पण